या की लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन जे आहे, ते एक प्रकारे काय करतात, की ग्रुपिंग करतात लँडचं ॲज पर टू देअर टोपोग्राफी ऑर सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स एटसेट्रा. ओके. मग आता त्याच्यामध्ये आपण पाहिले होते, की जे काही क्लासेस आणि सब क्लासेस पडतात. क्लासेस 8 आहेत आणि सब क्लासेस 4 आहेत. ई-डब्ल्यू-सी-एस. ओके. मी पी-डी-एफ तुम्हाला पाठवलेली त्याच्यानुसार तुम्ही मे बी स्टडी केला असेल. लँड यूज कॅपॅबिलिटी कशासाठी गरजेची असते, तर तुमच्या जे काही यील्ड असेल, ते किती प्रॉपरली तुम्ही त्याच्यापासून अचीव्ह करू शकता, याच्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर लँडचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती होतात. मग सॉइल्सशी रिलेटेड असतील, क्लायमॅटिक फॅक्टर्स असतील, तिथं वॉटर सप्लाय किती आहे, इरोजन किती प्रमाणात होतं, यानुसार तुम्ही त्याची प्रोडक्टिव्हिटी प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर फॅक्टर्स सुद्धा सांगितले होते, जे की लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशनवरती इन्फ्लुअन्स करतात. तर तेच, की जे तुमची सॉइल प्रोफाइलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एक्सटर्नल फीचर म्हणजे तुमची लँडची टोपोग्राफी, क्लायमॅटिक फॅक्टर असतील, एटसेट्रा. जेव्हा आपण युनिट पाहिलं, युनिट म्हणजे मेन जे क्लासिफिकेशन होतंय, त्याच्यामध्ये युनिटमध्ये क्लासेस आणि सब क्लासेस हे त्याचे फर्दर क्लासिफिकेशन्स होतात. तर आता जेव्हा आपण क्लासेस आणि सब क्लासेस पाहिले, त्याच्यामध्ये 8 क्लास पाहिले आणि सब क्लासेस 4 पाहिले. क्लासेसनुसार कंडिशन्स आपण पाहिल्या, की व्हेरी गुड कंडिशनमध्ये आहे, की मॉडरेटली गुड कंडिशनमध्ये आहे, किंवा त्याच्यावरती हझार्डस किती आहे किंवा रिस्क किती आहेत डॅमेजेस होण्याचे. त्याच्यामध्ये इरोजन्स किती आहेत, इरोजनचा प्रॉब्लेम किती होतोय, क्वालिटी कशी आहे आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेशन करू शकतो. बाकी दुसरा कुठला आपल्याला कल्टिव्हेशन करायचं असेल, तर त्यासाठी ती युजफुल आहे का? की फॉरेस्ट्रीसाठी आणि पाश्चरसाठी आपल्याला ती लँड युजफुल आहे. हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. त्यानुसार कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण पाहिलं. आता जेव्हा क्लासिफिकेशन केलेले आहेत, त्याच्यामध्ये ज्या काही टर्म्स आलेले आहेत, म्हणजे सॉइल प्रोफाइल असेल, सॉइल त्याच्यामध्ये सॉइल डेप्थ असेल, सॉइल कलर असेल, मग त्या ज्या टर्म्स आहेत, त्या तुमच्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर क्लासशी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या प्रत्येक क्लासमध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स येतात. फॉर एक्झाम्पल सॉइल टेक्स्चरसाठी आपण पाहिलं होतं, की जर क्लास 1 असेल, तर त्याच्यामध्ये सँडी लोम, लोम किंवा सिल्ट लोम आणि सिल्टी सॉइल त्याच्यामध्ये कन्सिडर केली जाते. त्याच्यानंतर डेप्थ, सॉइल डेप्थ सुद्धा आपण पाहिली होती. ॲज पर टू क्लासिफिकेशन्स म्हणजे जे काही क्लासेस आहेत त्याच्यानुसार लँड स्लोप किती असायला पाहिजे किंवा सॉइल डेप्थ किती किती असायला पाहिजे हे आपण ते पाहिलं किंवा इरोजनचं स्टेटस जे आहे त्यामध्ये मग शीट इरोजन कधी होतं, रील इरोजन कुठल्या क्लासमध्ये होतं किंवा मग गली इरोजन कोणत्या क्लासमध्ये होतं, हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जो टॉपिक बघत होतो तो आहे पॅरामीटर्स यूज्ड फॉर लँड कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन. म्हणजे याच्यामध्ये कोणते मेन पॅरामीटर्स लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशनमध्ये पाहिले गेले याचा आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये फर्स्ट आपण सॉइल डेप्थ पाहिलं होतं. सॉइल डेप्थ म्हणजे काय तर एक प्रकारे आपल्या सॉइलचा म्हणजे एक्झिस्टिंग सॉइल जे आहे अबाव द ग्राउंड ऑर अबाव द बेड असं अर्थ क्रस्ट तर त्याच्यावरती जी काही आपली सॉइलचं लेयर आहे त्याची थिकनेस जी आहे ती सॉइल डेप्थ म्हणून कॅल्क्युलेट केली जाते. ती पण मीटरमध्ये जर आपण चेक करत असू तर बघा मोर दॅन 1.5 मीटर असेल तर डीप आहे. त्याप्रमाणे जी आपली डेप्थची रेंज आहे त्यानुसार डिस्क्रिप्शन त्याला दिलेलं आहे. मग डीप असेल, मॉडरेटली डीप असेल, शॅलो आहे, व्हेरी शॅलो आहे, की मॉडरेटली शॅलो आहे. त्यानुसार तिथं काय दिलेलं आहे, की सॉइल डेप्थचे क्लासिफिकेशन दिलेले आहे. त्याच्यानंतर सॉइलचं टेक्स्चर आपण पाहत होतो. टेक्स्चर म्हटलं की सँड, सिल्ट आणि क्ले हे 3 बेसिक स्ट्रक्चर आपल्यासमोर टेक्स्चर आपल्यासमोर येतात. त्याच्यानंतर मिक्सिंग असतं त्याच्यामध्ये मग लोमी सँड असेल, सँडी लोम असेल, क्ले लोम असेल किंवा सँडी क्ले, हेवी क्ले. हे पण सर्व कशावरून ठरतं, की सँड, सिल्ट आणि क्ले हे जे 3 आपल्याला मेन टेक्स्चरचे फॉर्म्स आहेत, त्याचं प्रपोर्शन त्याच्यानुसार आपण पर्टिक्युलर सॉइल कोणत्या टेक्स्चरमध्ये आहे हे ठरवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सँड जर जास्त प्रमाणामध्ये असेल, म्हणजेच बघा फर्स्ट टेक्स्चरल क्लास ए आहे. त्याच्यामध्ये सँड, सँड का म्हटलं? कारण की त्याच्यामध्ये 85% पेक्षा जास्त सँड आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो त्याच्या प्रपोर्शनवरून म्हणजे सँडच्या, सिल्टच्या आणि क्लेच्या प्रपोर्शनवरून हे सॉइल टेक्स्चरवरून क्लासिफिकेशन होत असतं. त्याच्यानंतर परमिएबिलिटी म्हणजेच काय तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की वॉटर आणि एअर जेव्हा आपल्या सॉइलमधून फ्लो होत असते. आता सॉइलमधून ती कशी फ्लो होते? कारण की सॉइलमध्ये असतात पोर्स. मग तुमचे जे पोर्स आहेत त्याचा जे काही व्हॉल्यूम असेल तो किती जास्त आहे किंवा किती कमी आहे त्याच्यानुसार तुमचा वॉटरचा आणि एअरचा फ्लो इन द सॉइल त्याच्यावरून आपण परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. मग आता इथं परमिएबिलिटी कॅल्क्युलेट करत असताना युनिट आहे रेट ऑफ फ्लोचं पर अवर म्हणजे पर अवर किती एअर और वॉटर त्याच्यामधून फ्लो होतंय. मग जर समजा परमिएबिलिटी जर स्लो असेल किंवा व्हेरी स्लो असेल, तर त्याच्यामधून एका तासामध्ये फक्त 1.25 इतकंच वॉटर काय केलं जाणार आहे, फ्लो होणार आहे.
आणि जर रॅपिड असेल, तर बघा 125 एम-एम टू 250 एम-एम पर अवरली त्याच्यामधून वॉटर जे आहे ते फ्लो होणार आहे. तसं जर पाहायला गेलं तर सँड जी असते त्याच्यामध्ये पोअर्स काय आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात आणि क्ले जे आहे त्याच्यामध्ये पोअर्स कमी असतात. सो सँडमध्ये जेव्हा वॉटर आत एंटर करतं तेव्हा ते जास्त पाणी काय करतं त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करत असतं कारण की त्याच्यामध्ये पोअर्स म्हणजे जी काही रिकामी जागा असते त्याच्यामधल्या ज्या पोर्स आहेत, तर त्या तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात सँड मध्ये ठीक आहे. त्याच्यानंतरची जी टर्म आहे, ती आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सरफेस सॉइल. The physical characteristics of topsoil soil such as compaction, cloudiness एक्सेट्रा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, की काही ठिकाणी काय होतं, की कॉम्पॅक्ट सॉइल जी असते, तर आता त्याच्यामध्ये जे आपण कल्टिव्हेशनसाठी जे ऑपरेशन्स त्याच्यावरती अप्लाय करत असतो. फॉर एक्झाम्पल टिलेज. आता सॉइल कॉम्प्लेक्शन म्हणजे काय? तर एकतर त्याच्यामधले जे पोर्स आहेत ते कमी होतात. ते रिड्यूस होतात. कॉम्पॅक्ट सॉइलमध्ये बघा जर तुम्ही कधी पाहिलं असेल ज्या सॉइलवरती आपण कधीच काही कल्टिव्हेशन केलेलं नाहीये, त्या सॉइलमध्ये टेक्स्चर जर पाहायला गेलं तर ती पोरस नाहीये म्हणजे लूज सॉइल नाहीये. लूज सॉइलमध्ये जर लूज सॉइल कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतलं तर ते पटकन ॲब्सॉर्ब करतं. पण कॉम्पॅक्ट झालेली सॉइल असेल तर त्याच्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब करत नाही. कारण की तिथले जे पोर्स असतात ते काय झालेले असतात की रिड्यूस झालेले असतात. जर तुम्ही पाहिलं असेल, आपण म्हणतो बघा एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या एक ग्लास तुम्ही घेतलेला आहे किंवा कुठलाही कंटेनर आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सॉइल भरणार आहे, असं इझिली सॉइल तेव्हा तुम्ही लूज सॉइल टाकता आणि जर त्याच्यावरती तुम्ही समजा कॉम्पॅक्ट केलं म्हणजे त्याच्यावरती प्रेस केलं, तर ते लूज सॉइल मधल्या पोर्सपेक्षा कॉम्पॅक्ट सॉइल मधले पोर्स काय आहेत आपल्याला कमी झालेले दिसून येतात. ठीक आहे. सो कॉम्पॅक्शन असेल किंवा मग क्लॉडीनेस. आता क्लॉडीनेसमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं, तर त्याच्यामध्ये जे काही आपण जेव्हा टिलेज ऑपरेशन्स बघा, हे जे काही आपण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघतो, म्हणजे वर-वर बघताना आपल्याला लक्षात येतं, की सॉइल कॉम्पॅक्ट आहे का क्लॉडी. क्लॉडी म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो, की सॉइलमध्ये म्हणजे एकदम आपण जेव्हा टिलेज ऑपरेशन्स केले, त्याच्यानंतर ती मोकळी होते सॉइल, लूज होते. काही प्रमाणामध्ये स्मूथ होते. स्मूथ कधी होते किंवा स्मूथ किंवा सॉफ्ट कधी होते, जेव्हा आपण डबल टिलेज ऑपरेशन्स करत असतो त्यावेळी. फर्स्ट जे प्रायमरी टिलेज ऑपरेशन करत असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये क्लॉड्स किंवा त्याला आपण म्हणू शकतो, की ढेकळं त्याच्यामध्ये तयार झालेली दिसतात. पण ती सॉइल जी आहे ती आपल्याला लूज किंवा सॉफ्ट अशा प्रमाणामध्ये किंवा अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर किंवा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसत असतात. ओके. मग अशाच सॉइलमध्ये जर तुम्हाला कल्टिव्हेशन करायचं असेल, तर ते इझिली होणार आहे. कारण की ही सॉइल काय करणार आहे, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करणार आहे. मग त्याच्यामध्ये सीडिंग जेव्हा तुम्ही करता किंवा सोइंग करता, तर ते प्रॉपरली जर्मिनेशन होणार आहे. त्याच पद्धतीनं कॉम्पॅक्टवरती जर तुम्ही सीड असे ब्रॉडकास्ट केले समजा, तर त्याच्यामध्ये कोणतेही जर्मिनेशन होणारच नाहीये. एकतर ती सॉइल लूज नाहीये, त्याच्यामध्ये पोअर्स नाहीयेत, कॉम्पॅक्शनचं बोलतीये मी. आणि कॉम्पॅक्ट जर असेल सॉइल, तर त्याच्यामध्ये सोइंग कशा पद्धतीने करणार ना तुम्ही? म्हणजे मॉइश्चर तिथं कसं गेन करणार? जर मॉइश्चरच गेन नाही केलं, तर सीड्सचं जर्मिनेशन कसं होणार? सो क्लॉडी सॉइल किंवा कॉम्पॅक्शन असलेली सॉइल, सॉइल कॉम्पॅक्शनमध्ये पण कसं, की किती प्रमाणामध्ये कॉम्पॅक्शन आपल्याला गरजेचं आहे याच्यावरती ठरतं. आता दुसरी एक टर्म जर पाहायला गेलं तर क्लॉडीनेस जर जास्त असेल, तर ती सॉइल विंड इरोजनला लवकर इफेक्ट करते. कारण की तुम्हाला मी सांगितलं होतं, की एक्सेसिव्ह जर टिलेज ऑपरेशन्स केले असतील, तर ती लूज सॉइल इझिली विंड इरोजनला अफेक्ट करत असते. म्हणजेच तिथे जास्त प्रमाणामध्ये विंड इरोजन झालेलं आपल्याला दिसून येत असतं. ठीक आहे. These physical characteristics also taken into consideration for land use classification and these soil features are divided into two classes. आता ही जे आपण बघतोय पॅरामीटरच आहे ना हा. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इज अ पॅरामीटर ऑफ लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन. ओके. मग त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नुसार 2 टाइप्स पडतात आहे. क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल फीचर्स ऑफ सरफेस सॉइल. त्याच्यामध्ये T1 आणि T2 असे 2 क्लास दिलेले आहेत. फर्स्ट क्लासमध्ये आहे T1 मध्ये स्लाइटली अनफेवरेबल फिजिकल कंडिशन अँड द सॉइल हॅज टेंडन्सी टू गेट कॉम्पॅक्ट अँड टू सील द सॉइल सरफेस. गुड टिल्ट इज नॉट इझिली ऑब्टेन्ड. आता ही कॉम्पॅक्ट सॉइल बद्दल सगळं सांगितलेलं आहे त्यांनी पहा. म्हणजे ही जी सॉइल आहे T1 मध्ये अनफेव्हरेबल फिजिकल कंडिशन आहे. अनफेव्हरेबल म्हणजे तुम्हाला कल्टिव्हेशनसाठी ती युजफुल नाहीये. म्हणजे ती जी कंडिशन आता नाहीये. जर तुम्हाला फेव्हरेबल करायचं असेल तर त्याला टिलेज ऑपरेशन केले पाहिजे. म्हणजे ती सॉइल कॉम्पॅक्ट आहे आणि कॉम्पॅक्ट असल्यामुळे तिने काय केलंय सॉइल सरफेसला सील केलंय म्हणजे कुठलंही मॉइश्चर त्याच्यामध्ये ती गेन करत नाहीये. आणि जर गुड टिल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ते इझिली ऑब्टेन होत नाही. म्हणजे एकाच प्रायमरी टिलेज ऑपरेशनमुळे ते होणं शक्य नाही. आणि सेकंड जी आहे ती अनफेव्हरेबल फिजिकल कंडिशन
ह्याच्यामध्ये वरच्या टाइपपेक्षा आणखी जास्तच अनफेव्हरेबल कंडिशन आहे. फर्स्ट इज अ स्लाइटली अनफेव्हरेबल फिजिकल कंडिशन एंड सेकंड इज अ अनफेव्हरेबल फिजिकल कंडिशन. द कॉम्पॅक्शन एंड देअरबाय सीलिंग ऑफ द सॉइल सरफेस इज मोअर सिव्हिअर. जास्तच सिव्हिअर कंडिशन म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं असेल ना, की काही प्रमाणामध्ये काही शेतामध्ये किंवा काही लँडवरती बघा, खूप जास्त पाण्याचा मारा म्हणजे खूप खूप पाणी पडल्यामुळं किंवा त्याची एक जी अप्पर लेयर असते किंवा सॉइलचा जो लेयर असतो ती थिकनेसच वाहून गेलेली असते आणि ती एकदम कॉम्पॅक्ट, रफ अशी सॉइलचं बनलेली असते. When bare soil is exposed to run and sunlight, then there is a likelihood of crust formation. During plowing operation, large size clots are formed, which are not easily broken. Poor emergence of seeding can severely reduce the crop yield. मग जेव्हा आपण ही सिव्हिअर कंडिशनमध्ये म्हणजे अनफेव्हरेबल फिजिकल कंडिशनमध्ये काय झालेलं असतं, की खूप जास्ती प्रमाणामध्ये कॉम्पॅक्शन झालेलं असतं आणि ते सॉइलचे सरफेस सील केलेला असतो. आता असं कधी होतं, एखाद्या वेळी समजा बेअर सॉइल आहे. बेअर सॉइल म्हणजे ज्याच्यावरती व्हेजिटेशन नाहीये आणि त्याच्यावरती पावसाचा सतत मारा होत असेल, तर एकतर इरोजनमुळे त्याचा वरचा लेयर निघून जातो आणि ती सॉइल अशी कॉम्पॅक्ट बनते, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला साधं ग्रास सुद्धा ग्रो झालेली दिसून येत नाही. अशा पद्धतीने ती कॉम्पॅक्ट झालेली असते आणि त्यांना सॉइल सरफेस पूर्णपणे सील झालेला असतो. सो ते एक्स्ट्रा मॉइश्चर पण गेन करत नाही आणि नवीन त्याच्यामध्ये ग्रास पण उगवत नसतात त्याच्यामध्ये. मग जर आता तुम्ही पाहायला गेलं तर याच्यावरती कल्टिव्हेशन करणं किती अवघड आहे. मग कल्टिव्हेशन म्हणजे प्लांटचं जर तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल तर त्याला तुम्ही टिलेज ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत. मग प्लोइंग जेव्हा तुम्ही करत असता, समजा प्रायमरी टिलेज ऑपरेशनमध्ये प्लोइंग करतात, त्यावेळी जर तुम्ही पाहिलं तर या लँडला कल्टिव्हेट करत असताना खूप लार्ज साइज मधले क्लॉड्स फॉर्म झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे खूप मोठी-मोठी ढेकळं त्याच्यामध्ये तयार होतात जेव्हा तुम्ही प्लोइंग करत असता. आणि जी काही तयार होतात ढेकळं, ती पण इझिली ब्रोक होत नाहीत. तर तुम्हाला परत स्मूथ स्ट्रक्चर पाहिजे असेल, तर तुम्हाला सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स त्याच्यावरून ऑपरेशन्स केले पाहिजेत. तरच तुम्हाला त्याच्यामधून चांगल्या पद्धतीचं प्लांटेशन करता येणार आहे. आणि जरी आता तुम्ही पाहिलं, तर या सॉइलमध्ये, या फिजिकल कंडिशनमध्ये जर सॉइल असेल, तर त्याच्यामध्ये जे सीडिंगचं इमर्जन्स आहे किंवा त्याचं जे काही जर्मिनेशन आहे, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत नाही. म्हणजे तर ते तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने झालं नाही जर्मिनेशन, तर तुमचं जे फायनल क्रॉप यील्ड असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला रिड्यूस झालेलं दिसून येणार आहे. या 2 कंडिशन्स सांगितलेल्या आहेत फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये, ज्याच्यामध्ये मेनली कॉम्पॅक्शन आणि क्लॉडीनेस ऑफ द लँड हे कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट जी टर्म आहे किंवा नेक्स्ट जो पॅरामीटर आहे ते आहे इरोजन. म्हणजे तुम्ही जर पाहिलेलंच आहे पहिल्या डेफिनिशनमध्येच, की आपण हे इरोजन किंवा सॉइल स्ट्रक्चर, टोपोग्राफी याच्यानुसार आपण काय करतोय लँड यूज कॅपॅबिलिटीचे क्लासिफिकेशन करतोय. मग ही जी पुढची टर्म आहे इरोजनची त्याच्यामध्ये बघा, फॉर ग्रुपिंग द लँड्स इन डिफरंट कॅपॅबिलिटी क्लासेस, द इरोजन इज काउंटेड इन टर्म ऑफ डेप्थ ऑफ सॉइल रिमूव्हड फ्रॉम द लँड सरफेस. इट इस डिव्हायडेड इंटू फॉलोइंग 4 क्लासेस फॉर कॅटेगराइज द लँड. आता याच्यामध्ये जे काही ग्रुपिंग केलेलं आहे ते कशावरून केलेलं आहे, की जी काही सॉइल लेयर आहे किंवा सॉइल सरफेसवरती जी सॉइल डेप्थ आहे, ती किती प्रमाणामध्ये रिमूव्ह झालेली आहे याच्यावरून हे क्लासिफिकेशन्स केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजेच बघा सॉइलमध्ये काय होतं, की इरोजनमध्ये काय होतं सॉइल इरोजनमध्ये, की विंड थ्रू और वॉटर थ्रू काय होतं, जे काही फ्लो ऑफ वॉटर आणि फ्लो ऑफ विंड आहे त्याच्यामुळे सॉइल लेयर रिमूव्ह होत असतो. आपण विंड इरोजन, वॉटर इरोजन, सॉइल इरोजन वरती सेपरेट टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे प्रॉपरली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की एकतर ती काय होते सॉइलची लेयर जी आहे ती रिमूव्ह होते बाय द मीन्स ऑफ वॉटर एंड विंड आणि अजून पण त्याचे फॅक्टर्स आहेत. ह्युमन ॲक्टिव्हिटीज नुसार वगैरे डिफॉरेस्टेशन वगैरे आपण पाहिलं होतं बघा, ओव्हरग्रेझिंग हे सर्व आधी. तर त्याच्यानुसार आता हे जे इरोजन आहे त्याच्यामधून किती डेप्थ मधली सॉइल रिमूव्ह होते त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन होतात. आता हे जे क्लासेस आहेत 4 आहेत. त्यातला फर्स्ट क्लास जो आहे तो नो अपेरंट ऑर स्लाइट इरोजन. म्हणजे जे काही इरोजन होतं ते आपल्याला असं इझिली लक्षात येत नाही. एकदम स्लाइट इरोजन म्हणजेच त्याच्यामधली जी काही लेयर असणार आहे, ती खूप कमी प्रमाणामध्ये किंवा आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो, की शीट इरोजन वगैरे आहे ते त्याच्यामध्ये खूप कमी किंवा खूप शॉर्ट 1 मिनिट. बघा आपण इरोजन बघतोय. फर्स्ट टाइप किंवा फर्स्ट क्लासमध्ये आपण बघतो, की स्लाइट इरोजन किंवा नो अपिअरंट इरोजन. म्हणजे ह्याच्यामध्ये या टाइपमध्ये जी सॉइल आहे, त्याच्यामध्ये खूप स्लाइट इरोजन झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो, की तो जो लेयर आहे, तो खूप कमी प्रमाणामध्ये वाहून गेलेला आहे. सेकंड क्लासमध्ये बघतोय तेव्हा मॉडरेट इरोजन. मॉडरेट
लॉस ऑफ टॉप सॉइल और लिटिल डिसेक्शन बाय रन ऑफ चॅनल्स और गलीज. ह्याच्यामध्ये सुद्धा जे काही सॉइल डेप्थ रिमूव्ह होणार आहे, ती एक मॉडरेटली किंवा मॉडरेट लॉस ऑफ टॉप सॉइल ह्याच्यामध्ये दिसून येतो सेकंडमध्ये. थर्डमध्ये सिव्हिअर कंडिशन. सिव्हिअरमध्ये काय होतं, की खूप जास्त प्रमाणामध्ये टॉप सॉइल लॉस झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये पण काय होतात, की मग गलीज आणि चॅनल्स तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि फोर्थ इज अ व्हेरी सिव्हिअर इरोजन, कंप्लीट डिस्ट्रक्शन ऑफ टॉप सॉइल प्रोफाइल. म्हणजे तो त्याच्यामध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये टॉप सॉइल जी आहे ती रिमूव्ह झालेली दिसते. अँड एक्सपोजर ऑफ द सबसॉइल म्हणजेच आता इथं बघा हॉरिझोन. हॉरिझोन जेव्हा आपण स्टडी करतोय, सॉइलमध्ये हॉरिझोन्स असतात तुम्हाला माहिती आहे. आपण सायन्समध्ये स्टडी केलेला आठवतंय का कोणाला हॉरिझॉन्टल क्लासिफिकेशन ऑफ सॉइल? व्हर्टिकल क्लासिफिकेशन पाहिलंय का कधी? ऐकलंय का कधी हॉरिझॉन्टल क्लासिफिकेशन ऑफ सॉइल? हॉरिझॉन्स असतात सॉइलमध्ये. येस मॅम. काय येस माहिती? मॅम. सांगा बघू. सांगा ना काय आठवतंय? कोणाला आठवतंय का किती असतात लेयर्स? 5 कोणते, कोणते? OAEBC. हां, राइट. ठीक आहे. मग आता आपण जेव्हा पाहतोय ओ-ए-ई-बी-सी. आता तुम्हाला जरी हे ओ-ए-ई-बी-सी लक्षात राहत नसलं, तरी हे तर तुम्हाला माहिती आहे, की टॉप होरिझोन जो आहे त्याच्यामध्ये ह्यूमस कंटेंट जास्त असतं. त्याच्यानंतर सेकंड आपण जसं ए-ई म्हणजे जसं-जसं आतमध्ये जाऊ, ठीक आहे. टॉप सरफेसवरचा जो होरिझोन आहे त्याच्यामध्ये ह्यूमस, न्यूट्रिएंट्स हे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. त्याच्यानंतर सेकंड जे आहे, सेकंड होरिझोनला आपण टॉप सॉइल म्हणतो. त्याच्यानंतर अजून खाली गेले की त्याला सबसॉइल म्हणतो. मग आणखी आतमध्ये गेले की रॉक्स असतात, तिथं पॅरेंट मटेरियल म्हणतो आणि एकदम खाली गेल्यानंतर बेड रॉक एच हॉरिझॉनमध्ये ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे जे काही सॉइल हॉरिझॉन्स आहेत, मग हे जेव्हा पण इरोजन होतं म्हणजे लेयर्स निघून जातात ना, ठीक आहे. मग आता बघा ना, जेव्हा व्हेरी सिव्हिअर इरोजन सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की इतकं सिव्हिअर इरोजन होतं, की तुमचं बी इरोजन दिसायला लागतो. म्हणजे ओ आणि ए त्याच्यावरून रिमूव्ह झाला. म्हणजे किती जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामधलं सॉइल डेप्थ जी किती रिमूव्ह झाली बघा, की पूर्णपणे हॉरिझॉन पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे सबसॉइल जो आहे, सबसॉइल सेक्शन तिथपर्यंत ते पोहोचलेलं आहे. म्हणजे एवढं एक्सपोजर होतं, की तुमची टॉप सेल एवढ्या मोस्ट किंवा एवढ्या जास्त प्रमाणामध्ये रिमूव्ह झालेली आपल्याला दिसून येते आणि मग तिथं मग डीप गलीज किंवा चॅनल्स तयार झालेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यावरती मग रन ऑफ ऑफ कोर्स तिथे जास्तच होणार आहे. तर तुम्हाला गलीज आणि चॅनल्स तयार झालेले दिसतात. म्हणजे कंडिशन्स जेव्हा 4 क्लासेसमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, की इरोजनमध्ये. पहिले तर स्लाईट इरोजन आहे, म्हणजे ते तुम्हाला कळून पण येत नाही. सेकंडमध्ये मॉडरेट इरोजनमध्ये कमी प्रमाणामध्ये किंवा मॉडरेटली लॉस होतो त्या टॉप साइडचा. त्याच्यानंतर सिव्हिअरमध्ये जास्त होतो म्हणजे गलीज किंवा चॅनल्स स्टार्ट व्हायला सुरू होते आणि व्हेरी सिव्हिअर कंडिशनमध्ये एवढ्या जास्त प्रमाणामध्ये टॉप साइड रिमूव्ह होते, की ते बी हॉरिझॉन सुद्धा त्याच्यामध्ये एक्सपोज केला जातो आणि चॅनल्स आणि गलीज डीपली त्याच्यामध्ये तयार झालेले तुम्हाला दिसून येतात. हे झालं इरोजनशी रिलेटेड. त्याच्यानंतर वेटनेस ऑफ सॉइल. आता बघा त्याच्यामध्ये वेटनेस सॉइल, द सॉइल वेटनेस इज क्लासिफाईड इन 3 ग्रुप्स. आता याच्यामध्ये बघा वेटनेस म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये? प्रेझन्स ऑफ मॉइश्चर कंटेंट इन सॉइल किंवा मॉइश्चर कंटेंटची जी क्वालिटी आहे इन द सॉइल और रॉक ठीक आहे. पर्टिक्युलर सॉइलच कारण की आपण इथं जे काही स्टडी करतोय, लँड कॅपॅबिलिटीचा जो स्टडी करतोय त्याच्यामध्ये टॉप लेयरचा किंवा जर पाहायला गेलं सॉइल डेप्थशी रिलेटेड आहे, पण एकदम रॉक एरियापर्यंत एवढं डीप आपण जात नाही. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जेव्हा वेटनेस आपण पाहतोय, तर त्यामध्ये W1, W2 आणि W3 हे क्लासेस पडतात आहे सॉइल वेटनेसचे. फर्स्ट क्लासमध्ये आहे वेट फॉर रिलेटिव्हली शॉर्ट अँड इन्फ्रिक्वेंट पिरियड्स. म्हणजे ती जी सॉइल आहे ती रिलेटिव्हली शॉर्ट पिरियडमध्ये किंवा इन्फ्रिक्वेंट पिरियडमध्ये ती वेट असते किंवा त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आपल्याला दिसून येतं. W2 मध्ये फ्रिक्वेंट वेट फॉर कन्सिडरेबल पिरियड अँड W3 इज अ व्हेरी वेट फॉर मोस्ट ऑफ द सीझन. म्हणजे बघा मॉइश्चर कंटेंट किंवा वेटनेस जो आहे तो W1 मध्ये कमी आहे आणि W3 मध्ये जास्त आहे.
कारण की W1 जी आहे ती शॉर्ट पिरियड पुरती ती माती जी आहे ती ओली होते किंवा इन्फ्रिक्वेंट पिरियडसाठी. नंतर W2 कडे गेलं तर कन्सिडरेबल पिरियड म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की ही सॉइल जास्त प्रमाणामध्ये वेट पोझिशनमध्येच असते म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर कंटेंट असतं. आणि W3 मध्ये आहे की खूप जास्त काळासाठी जर तुम्ही पाहायला गेलं तर मग कोकणातल्या ज्या नद्या किनारीचा जो प्रदेश असतो त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मॉइश्चर कंटेंट त्या सॉइलमध्ये जास्त दिसतं. म्हणजे ती माती कधी पण तुम्ही तिकडे गेला किनाऱ्यावरती आणि जर तुम्ही ते हातात घेऊन बघितली तर ती कायम ओलीच असते माती. ठीक आहे आणि जर तुम्ही ड्राय एरियाजमध्ये जर गेला, ड्राय लँडवरती तर तिथं तुम्हाला मॉइश्चर कंटेंट फक्त पाऊस पडला की तेवढ्यापुरती माती भिजते फॉर शॉर्ट पिरियड अँड इनफ्रिक्वेंट पिरियड. तर ते वेटनेस नुसार हे क्लासिफिकेशन्स होतात. त्याच्यानंतर 7th आहे स्लोप. स्लोपमध्ये बघा जे काही क्लासिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये नियरली लेव्हल्ड. लेव्हल्ड जर असेल तुमची लँड, लँडचं क्लासिफिकेशन बघतोय आपण. मग याच्यामध्ये जर 0 टू 1 डिग्री स्लोप असेल सॉरी. बघा, आता याच्यामध्ये रेंज दिलेली आहे तुम्हाला परमिसिबल रेंज स्लोपची. स्लोप किती असेल आता समजा डिग्रीमध्ये असेल किंवा पर्सेंटेजमध्ये. मग आता 0 टू 1% असेल तर ती लँड नियरली लेव्हल्ड असते. मग 1.5 टू 3% मध्ये गेला तर ती जेंटल स्लोप दिसते. 3 टू 4.5 असेल तर ती मॉडरेटली स्टीप स्लोप दिसते. स्टीप स्लोप असेल तर 4.5 टू 7.5 आणि जर व्हेरी स्टीप स्लोप असेल तर 7.5 पेक्षा पण जास्त पर्सेंटमध्ये आपल्याला ती स्लोप त्या लँडवरती दिसून येतो. म्हणजे लँडचा जो स्लोप आहे त्याच्यानुसार हे डिफरंट क्लासिफिकेशन पडत असतं. आपण पण जेव्हा पाहिलं होतं की लँड क्लास 1 जी आहे, लँड यूज कॅपॅबिलिटीचा क्लास 8 टोटल 8 मधला फर्स्ट जो पाहिला होता त्याच्यामध्ये फर्स्ट लँड जी आहे ती लेव्हल आहे किंवा नियरली लेव्हल लँड आहे आणि जसं-जसं आपण पुढच्या क्लासकडे जाऊ, तर तसं-तसं तुम्हाला सॉरी स्लोप जी आहे ती त्याची इन्क्रीज होताना दिसतीये. म्हणजे नंतर शॅलो और नंतर जेंटल स्लोप नंतर स्टीप स्लोप झालेलं आपल्याला दिसून येतं. क्लास 4 पर्यंत जसं-जसं जाईल आपण तसं-तसं किंवा पुढे आणखी क्लास 8 पर्यंत जाईल तर आपल्याला एकदम सिव्हिअर कंडिशनमध्ये स्लोप आपल्याला दिसून येतो किंवा व्हेरी स्टीप स्लोप आहे तो आपल्याला क्लास 8 मध्ये दिसून येतोय. तुम्ही परत एकदा तिथं रिवाईज केलं तर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रमाणे स्लोप वाईज आपण क्लासिफिकेशन लँडचं केलेलं आहे. नेक्स्ट पॅरामीटर आहे अवेलेबल मॉइश्चर कंटेंट. इट इस डिनोटेड ॲज अ डेप्थ ऑफ वॉटर अवेलेबल इन रूट झोन डेप्थ दॅट इज 150 सेंटीमीटर सॉइल कॉलम फ्रॉम द टॉप surface and the range of available moisture capability of the soil is grouped under 5 classes. आता याच्यामध्ये बघा, आपण अवेलेबल मॉइश्चर कंटेंट म्हणजे तुमच्या ज्या सॉइलमध्ये आहे, सॉइलमध्ये किती प्रमाणामध्ये मॉइश्चर कंटेंट अवेलेबल आहे, हे याच्यामध्ये मेजर करणार आहे. आता मेनली जर पाहायला गेलं तर रूट झोन डेप्थ आता जेव्हा पर्टिक्युलर क्रॉपसाठी रूट झोन डेप्थ ठरलेली असते किंवा आपण काय म्हणतो, की रूट झोन डेप्थला आपण काय म्हणू शकतो, की अशी डेप्थ जी काही आपल्या पर्टिक्युलर क्रॉप रूट्सला जर्मिनेट होण्यासाठी गरजेची असते, एवढी डेप्थ. ठीक आहे. म्हणजे रूट झोन डेप्थ इज अ डेप्थ विथिन द सॉइल म्हणजे एखाद्या सॉइलमध्ये जी काही डेप्थ असणार आहे, डेप्थ विथिन द सॉइल दॅट कमोडिटी क्रॉप किंवा जे काही तुमचं क्रॉप आहे रूट can be effectively extract the water and nutrients of the from the soil for the growth. म्हणजे बघा, तुमचं सॉइल क्रॉप आहे. सीड्स त्याच्यावरती तुम्ही सो केले. सो केल्यानंतर ते जर्मिनेट व्हायला लागणार आहे आणि त्या पर्टिक्युलर क्रॉपचे रूट्स कुठेपर्यंत जातात म्हणजे जेणेकरून त्यांना वॉटर एक्स्ट्रॅक्ट करता यावं, न्यूट्रिएंट्स सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करता यावे, जेणेकरून त्याची प्रॉपरली ग्रोथ होणार आहे. अशी जी डेप्थ आहे, रूट्सची पोहोचण्याची डेप्थ, ते रूट झोन डेप्थ त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. मग त्या रूट झोन डेप्थवरती आपण मॉइश्चर कंटेंट आपल्याला तिथं गरजेचंच आहे ना, म्हणजे जिथपर्यंत त्या क्रॉपचं रूट पोहोचतंय, तिथपर्यंत ती मॉइश्चर अवेलेबल असली पाहिजे किंवा ते वॉटर टेबल किंवा डेप्थ ऑफ वॉटर तिथं अवेलेबल असली पाहिजे. फॉर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा 150 सेंटीमीटर सॉइल कॉलम फ्रॉम द टॉप सॉइल सरफेस म्हणजे अप्रॉक्सिमेटली जेव्हा तुम्ही पाहता, की रूट झोन डेप्थ ही 150 सेंटीमीटर एवढी पकडली जाते. म्हणजे जेव्हा तुमचा सॉइल लेयरपासून, सरफेसपासून तुम्ही आतमध्ये एंटर करताय तोपर्यंत, ठीक आहे. मग जसे-जसे रूट्सची रिक्वायरमेंट असेल, मग आता तुम्ही पाहायला गेलं तर वीट, मेज किंवा बार्ले हे 50 ते 100 सेंटीमीटर एवढी त्याची डेप्थ असते त्यांच्या रूटची. पीज
म्हणजे वाटाणे वगैरे जर पाहिले तर 70 सेंटीमीटर पर्यंत डेप्थमध्ये आत जातात. किंवा काही अल्फा-अल्फा सारखे जर ग्रासेस पाहिले तर ते 120 सेंटीमीटर इतक्या रूटपर्यंत ते जात असतात. ठीक आहे. पर्टिक्युलर क्रॉप वाईज रूट डेप्थ झोन किंवा रूट झोन डेप्थ चेंज होत असते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही क्लासेस आहेत, 5 क्लासेस आहेत त्याच्यामध्ये बघा क्लासिफिकेशन ऑफ मॉइश्चर अवेलेबिलिटी रेंज इन द रूट झोन व्हेरी लो असेल, ते कधी आपण म्हणतो, जर ती 9 सेंटीमीटर पेक्षा पण कमी असेल. म्हणजे ती सेंटीमीटरमध्ये मोजली आहे बरं का. मॉइश्चर कंटेंट किती अवेलेबल आहे हे सेंटीमीटरमध्ये म्हणजे डेप्थमध्ये आतच जायचंय, की किती सेंटीमीटरपर्यंत वॉटर टेबल अवेलेबल आहे. मग 9 सेंटीमीटरपर्यंत जर असेल तर व्हेरी लो आहे. 9 टू 15 सेंटीमीटरपर्यंत असेल तर लो आहे. 15 टू 25 सेंटीमीटरपर्यंत असेल तर मॉडरेट. 25 टू 30 असेल तर हाय आणि जर 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर मग व्हेरी हाय मॉइश्चर अवेलेबिलिटी रेंज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे झालं 8 पॅरामीटर अवेलेबिलिटी ऑफ मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्ही रूट, झोन, डेप्थ ही टर्म व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला ते क्लासेस आठवतील. नेक्स्ट पॅरामीटर आहे ड्रेनेज. आता ड्रेनेजमध्ये पाहायला गेलं तर द फीचर ऑफ लँड ड्रेनेज आर डिटरमाइन्ड ऑन द बेसिस ऑफ सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स लाइक सॉइल or like color. The classification of drainage status is grouped under the 4 classes. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रेनेज जे काही आपण रन ऑफ जेव्हा होतो म्हणजे समजा जेव्हा आपण पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर रन ऑफ होतो. तर आपण पाहिलेलं आहे, की त्याचं जर प्रॉपरली ड्रेनेज झालं नाही, तर तिथं आपल्याला काय झालेलं दिसून येतं, की सॉइल इरोजन झालेलं दिसून येतं. एक मिनिट. त्यालाच आपण रन ऑफ ड्रेनेज असं सुद्धा म्हणू शकतो. आता बघा रन ऑफ ड्रेनेज किंवा सरफेस ड्रेनेज ह्या ज्या टर्म आहेत म्हणजेच काय? तर लँडवरती जे काही एक्सेस वॉटर असेल, बघा पाऊस पडल्यानंतर मॉइश्चर जे आहे किंवा ते काही जे काही पाणी आहे, जमिनीमध्ये जेवढे पोर्स आहेत, ती तेवढं काय करेल ॲब्सॉर्ब करेलच ना. पण जे तुम्हाला आता एक्सेस झालेलं आहे, पोर्स फिल झाल्यानंतर ती तेवढं पाणी कसं काय ॲब्सॉर्ब करेल? मग जे काही एक्सेस वॉटर आहे, ते रिमूव्ह केलं गेलं पाहिजे ना त्या लँड सरफेसवरून. तर त्यालाच आपण म्हणतो की ड्रेनेज किंवा सरफेस ड्रेनेज किंवा रन ऑफ ड्रेनेज ह्या टर्म सुद्धा वापरल्या तरी चालतात. सो इट इस अ रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर फ्रॉम द लँड ऑर रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर फ्रॉम द सरफेस. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा ड्रेनेजचे जेव्हा क्लासेस पडले जातात किंवा ड्रेनेजनुसार जे काही क्लासिफिकेशन होतात त्याच्यामध्ये बघा वेल ड्रेन्ड सॉइल किंवा वेल ड्रेन्डमध्ये काय असतं? फ्री फ्रॉम मॉटलिंग इन द सरफेस अँड सबसॉइल. आता ह्याच्यामध्ये बघा टर्म जी काही वेल ड्रेन सॉइल जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं, तर याच्यामध्ये कलर्स किंवा आपण काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणात स्पॉटिंग झालेलं आपल्याला दिसून येत नाही. प्रॉपरली व्यवस्थित अशी सॉइल ती काय होत असते, की ड्रेन होत असते. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मॉटलिंग झालेलं दिसून येत नाही. आणि त्याच्यानंतर जर पुढे पाहायला गेलं एक प्रकारे आपण जेव्हा पण सॉइलचा जो कलर असतो, ठीक आहे. सॉइल मॉटलिंग ही जी टर्म आहे, ती बघा मी ती एक्सप्लेन करतेय, की एकतर एक सॉइलचे एक ठरलेले कलर्स असतात. म्हणजे जर तुम्ही पाहिले तर सॉइलचे डिफरंट कलर्स आहेत आणि जेव्हा अ, पाणी ड्रेन झालेलं आहे किंवा ड्रेनेज झालेलं आहे, तर त्याच्यानंतर एक आपण म्हणू शकतो, की त्याच्यावरती एक कलर पॅटर्न त्या सॉइल कलरवरती म्हणजे रेग्युलर कलरपेक्षा तिथून ड्रेनेज झाल्यानंतर त्या सॉइलचा कलर आपल्याला थोडासा वेगळा किंवा त्याला आपण ब्लॉची सॉइल असं म्हणू शकतोय. ते आपल्याला तिथं दिसून येतं. म्हणजेच तिथं एक प्रॉपरली ड्रेनेज झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे पण सीझनेबली असतं बरं का. म्हणजे जेव्हा पण रेनिंग होतं किंवा रेनी सीझन असेल किंवा मग पर्टिक्युलर सॉइल कोणत्या टाइपची सॉइल आहे त्याच्यानुसार हे ठरतं, की त्या म्हणजे जे काही ड्रेनेज आहे, सॉइल ड्रेनेज किंवा सरफेस ड्रेनेज ते त्याच्यावरती आपल्याला ठरतं. म्हणजे सॉइल मॉटलिंग कसं इंडिकेट करतात किंवा सॉइल जर मोठी झालेली आहे, तर एक प्रकारे रेग्युलर कलरपेक्षा आपल्याला एक सेकंडरी सॉइल कलर त्याच्यावरती आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो, की तिथं मॉटलिंग झालेलं आहे. सेकंड क्लास आहे मॉडरेटली वेल ड्रेन्ड, वेल ऑक्सिडाइज्ड अँड फ्री फ्रॉम मॉटलिंग एक्सेप्ट इन द लोअर लेयर ऑफ अ सबसॉइल. आता जर याच्यामध्ये पाहायला गेलं, तर या मॉडरेटली वेल ड्रेन्ड सॉइलमध्ये काय होत असतं, की वेल ऑक्सिडाइज्ड आणि फ्री फ्रॉम मॉटलिंग या सॉइलमध्ये आपल्याला मॉटलिंग झालेलं दिसून येत नाही.
आणि एकतर इथे जर पाहायला गेलं, तर सब सॉइल जे आहे त्याच्या लोअर लेयरमध्ये पोहोचत नाही ते किंवा त्याच्या लोअर लेयरपर्यंत ड्रेनेज त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. इम्प्रॉपरली ड्रेन्ड किंवा ज्याच्यामध्ये प्रॉपर ड्रेनेज होत नाही अशी सॉइल जी आहे ती वेल ऑक्सिडाइज्ड सरफेस सॉइल किंवा आपण त्याला म्हणू शकतो सब सॉइल मॉल्टेड. आता ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मॉल्टेड दिसतं, पण ते कुठं सब सॉइलमध्ये आपल्याला मॉल्टेशन झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पुअरली ड्रेन्ड सॉइल. पुअरली ड्रेनमध्ये सॉइल सरफेस इज डार्क अँड ग्रे ऑफ मॉल्टेड सबसॉइल. सगळं जर आपण पाहायला गेलं तर इट इज रिलेटेड टू द सॉइल कलर. ठीक आहे. आता पुअरली ड्रेन्ड सॉइल जी आहे त्याच्यामध्ये जो कलर आहे ती आपल्याला जी सॉइल सरफेस आहे ना, तो डार्क किंवा ग्रे ऑफ म्हणजे ग्रे कलरमध्ये आपल्याला ती मॉल्टेड सबसॉइल आपल्याला दिसायला लागते. आता बघा, जेव्हा आपण ऑक्सिडाइज्ड जे टर्म आपण वापरलेले ऑक्सिडाइज्ड सरफेस किंवा ऑक्सिडाइज्ड झालेली जी सॉइल आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की एकतर आपण याच्यामध्ये काय होत असतं, की जेव्हा पण आता मॉइश्चर त्याच्यावरून फ्लो होणार आहे किंवा रन ऑफ त्याच्यावरून फ्लो होणार आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा कलर किंवा वेगळा केमिकल झोन त्याच्यामध्ये तयार झालेला आपल्याला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल जर डेप्थमध्ये तुम्ही गेला, म्हणजे सॉइल लेयर जर 1 to 10 पर्यंत तुम्ही पाहिलं, तर त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट केमिकल झोन तयार झालेला दिसतो किंवा मी तुम्हाला म्हटलं रेग्युलर सॉइल कलरपेक्षा तुम्हाला इथं कलर चेंज झालेला दिसतो. म्हणजेच जे काही पाण्यामधलं ऑक्सिजन असेल, तर त्याने ऑब्झर्व्ह केलं असेल. ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याचा कलर थोडासा टर्न होतो. फॉर एक्झाम्पल ब्राउनिश असा होतो. पुअरलीमध्ये पाहायला गेलं तर डार्किश आपल्याला दिसतोय. पण जर मॉडरेटली आणि इम्प्रॉपरमध्ये बघितलं तर थोडं-थोडं ब्राउन कलरमध्ये आपल्याला दिसून येईल किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये नायट्रोजन कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्रीज होतो, डिक्रीज होतो. त्याच्यानुसार हे कलरशी रिलेटेड काय होतात, की मॉल्टेड किंवा मॉल्टेशन झालेलं दिसून येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सम कलर स्पॉट्स आर अपीअर ऑन द सॉइल सरफेस. ठीक आहे. मग असं जेव्हा दिसून येतं आपल्याला, की तिथं त्याच्यावरून आपण ठरवू शकतो, की की वेल ड्रेन्ड सॉइल आहे, की मॉडरेटली ड्रेन आहे, इम्प्रॉपरली आहे, की पुअरली आहे. जर तुम्हाला सॉइल डार्क दिसत असेल, ग्रेइश दिसत असेल, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता, की ती पुअरली ड्रेन्ड सॉइल आहे. पुढची जी टर्म आहे ती आहे सॅलिनिटी. 1 मिनिट. बघा आता पुढची जी टर्म आहे ती सॅलिनिटी ऑफ सॉइल. The soil salinity or salinity of soil is classified in 4 classes based on their effect on crop yield. आता सॅलिनिटी म्हणजे काय? सॅलिनिटी ऑफ सॉइल किंवा जे काही आपल्या सॉइलमध्ये सॉल्टचं प्रेझेंटेशन आहे. म्हणजे किती प्रमाणामध्ये सॉइल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, त्याच्यानुसार आपण सॉइलची सॅलिनिटी काय करत असतोय, की मेजर करत असतो. ठीक आहे. आता जर नॉर्मली जर पाहायला गेलं, तर सॉइल सॅलिनिटी आपल्याला किती असली पाहिजे? 6 to 7 इतक्या रेंजमध्ये असली पाहिजे. त्याला आपण नॉर्मल रेंज असं म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा जर त्याचा एक प्रॉपर पी-एच जरी पाहिला, तरी 6 to 7 इतका पी-एच त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आता सॅलिनिटीनुसार 4 क्लासेस पडतात. बघा, जेव्हा आपण एखाद्या सॉइलला आपण म्हणतो, की ती सलाईन सॉइल आहे. तर त्याच्यामध्ये जे काही काय म्हणू शकतो, की सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे. ते जर 0 to 3 किंवा 0 to 4 इतक्या पर्सेंटमध्ये असेल, तर त्याला आपण नॉन सलाईन म्हणतो. म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे. पण जर तेच 18 और 12 पेक्षा जर जास्त असेल सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, तर त्याला आपण हायली सलाईन सॉइल असं म्हणत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये जे क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्लाईट, मॉडरेट, सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर कंडिशन. ठीक आहे. तुम्हाला फक्त सॅलिनिटीची टर्म लक्षात ठेवा, की द प्रेझन्स ऑफ सॉइल कॉन्सन्ट्रेशन इन द सॉइल लेयर किंवा सॉल्ट कंटेंट जो आहे तुमच्या सॉइलमध्ये किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, त्याच्यानुसार आपण सॉइल सॅलिनिटी मेजर करत असतो. तर या क्लासेसमध्ये स्लाईट म्हणजेच काय क्रॉप यील्ड इज मॉडरेटली अफेक्टेड. आता इथं बघा वरती सांगितलेलं आहे सॅलिनिटीचे हे जे क्लासिफिकेशन आहेत, ते किती पर्सेंटमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावरून नाही. तर हे क्लासेस आहेत, की त्या सॅलिनिटीमुळे क्रॉप यील्डवरती किती इफेक्ट होतो याच्यावरती.
मग आता स्लाईट जर सॅलिनिटी असेल, तर क्रॉप यील्ड इज मॉडरेटली अफेक्टेड अँड द रेंज ऑफ क्रॉप टू बी ग्रोन इज स्लाइटली रिस्ट्रिक्टेड. म्हणजे जर सॅलिनिटी तुमची स्लाईट असेल, कमी असेल, तर त्याच्यामध्ये क्रॉप यील्ड तुम्हाला जास्त अफेक्ट झालेलं दिसून येत नाही आणि जे काही क्रॉप ग्रोन होतात ते पण त्याच्यामध्ये पण त्याच्या यील्डवरती जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन झालेलं दिसून येत नाही. मॉडरेट सॉइलमध्ये बघितलं किंवा मॉडरेट सॅलिनिटीमध्ये पाहिलं तर यील्ड इज अफेक्टेड इन मॉडरेट रेंज. थोड्याफार प्रमाणामध्ये तुमचं यील्ड जे आहे ते अफेक्ट झालेलं दिसून येतं. अँड द रेंज ऑफ क्रॉप दॅट इज टू बी ग्रोन इज स्लाइटली रिस्ट्रिक्टेड. म्हणजे जे काही तुमचे क्रॉप ग्रोथ होणार आहे, त्या ग्रोथवरती सुद्धा स्लाइट रिस्ट्रिक्शन्स आलेले तुम्हाला दिसून येतात. सिव्हिअर कंडिशनमध्ये जर पाहायला गेलं तर क्रॉप यील्ड इज सिव्हिअरली अफेक्टेड ॲट दिस सॅलिनिटी लेव्हल अँड ग्रोइंग ऑफ ऑल क्रॉप इज सिव्हिअरली रिस्ट्रिक्टेड. जसं-जसं पुढे जाईल म्हणजे आता सिव्हिअर कंडिशनमध्ये तुम्हाला क्रॉप यील्ड पण खूप कमी प्रमाणामध्ये किंवा खूप जास्ती अफेक्ट झालेला दिसून येतो ड्यू टू द सॅलिनिटी आणि ग्रोथ सुद्धा त्याची रिस्ट्रिक्टेड झालेली दिसून येते. आणि व्हेरी सिव्हिअर कंडिशनमध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेशन पॉसिबल नाही. म्हणजे ग्रोथ तुम्ही त्या व्हेजिटेशनचं करू शकत नाही. एक्सेप्ट फ्यू सॉल्ट टॉलरेट व्हेजिटेबल क्रॉप. तर फक्त याच्यामध्ये जर तुम्ही व्हेरी सिव्हिअर सॅलिनिटी जर असेल म्हणजेच हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉइल असणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तिथं मग व्हेजिटेशन तर घेताच येणार नाही. जर घ्यायचं असेल तर तुम्ही सॉल्ट टॉलरेट व्हेजिटेबल क्रॉपचं व्हेजिटेशन किंवा यील्ड त्याच्यावरती घेऊ शकता. तर आता तुम्हाला एक होमवर्क आहे, की जे कुठले सॉल्ट टॉलरेबल व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत, तर ते कोणते आहेत? हे सर्च करायचे आणि आपल्या ग्रुपवरती काय करायचं सेंड करायचे. सेपरेट पेजवरती लिहित बसायचं नाही. टेक्स्ट करायचं डायरेक्टली जी काही माहिती तुम्हाला मिळतीये. सॉल्ट किंवा सॉल्ट टॉलरेबल व्हेजिटेबल क्रॉप्स कोणते आहेत? आता बघा, आता झालेले हे सर्व पॅरामीटर झालेले आहेत. द पॅरामीटर्स described above are used to evaluate the capability of land under a certain set of circumstances in order to make the land classification as per their capability limit, and the collection of data on above parameters is most essential, which should be done in very precise way. आता हे जे काही 10 आपण पॅरामीटर्स पाहिले, जेव्हा आपण लँड यूज कॅपॅबिलिटीचे क्लासिफिकेशन केलं जातं, तेव्हा ह्या सर्व पॅरामीटर्सचा स्टडी केला जातो आणि या सर्व पॅरामीटर्सनुसार लँड यूज कॅपॅबिलिटीचे क्लासिफिकेशन केले जातात. म्हणजे आपण जे पाहिले पहिले पाहिले, क्लासेसमध्ये सुद्धा ह्या टर्म्स आपण पाहिलेल्या आहेत. पण पॅरामीटरशी रिलेटेड म्हणलं की ह्या 10 टर्म्स येतात. त्याच्यामध्ये मग सॉइल टेक्स्चर पासून सॉइल सॅलिनिटी, त्याच्यानंतर आपण जे काही पाहिलं आपण बघ एक एक रिवाइज करूया. सॅलिनिटी असेल, ड्रेनेज असेल, त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंटची अवेलेबिलिटी असेल, स्लोप असेल, वेटनेस ऑफ सॉइल, इरोजन ऑफ सॉइल, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल, परमिएबिलिटी, टेक्स्चर आणि इफेक्टिव्ह डेप्थ किंवा सॉइल डेप्थ हे सर्व जे 10 टर्म्स पाहिले किंवा ह्या 10 पॅरामीटर्स पाहिले त्याच्यानुसार काय केलं जातं, की लँड यूज कॅपॅबिलिटीचे क्लासिफिकेशन केले जातात. याच्यावरून मग आपण ठरवू शकतो, की कोणती लँड कोणत्या क्लासमध्ये डिव्हाईड करता येईल. या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर हे सर्व पॅरामीटर्स लक्षात आलेत का तुमच्या? पॅरामीटर्स लक्षात आलेत का? येस मॅम. ठीक आहे. असाइनमेंट लिहिताय ना? मी अजून तुमच्याकडून सबमिट करून घेत नाहीये. पण तुम्ही लिहायचंय व्यवस्थित ते, ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपला जो हा 4th चॅप्टर आहे, लँड यूज कॅपॅबिलिटी, क्लासिफिकेशन एंड प्लॅनिंग. त्याच्यानंतर 4th नंतर 5th चॅप्टर जो आहे आपला. तर बघा. फिफ्थ चॅप्टरमध्ये आपण पुढे आपण ते काय बघणार आहे तर इरोजन कंट्रोल मेजर्स म्हणजे त्याच्यामध्ये जे कंटुरिंग, स्ट्रिप क्रॉपिंग, कंटूर बर्न्स, ग्रेडेड बर्न्स किंवा टेरेसिंग वगैरे हे ज्या टर्म्स आहेत त्या आपण फिफ्थ चॅप्टरमध्ये बघणार आहे. आता याच्यामध्ये बघा, जे काही आपण लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये इरोजन किंवा फर्स्ट टू थर्ड चॅप्टरमध्ये पण आपण इरोजन जास्त प्रमाणामध्ये त्याचा म्हणजे डिटेलमध्ये स्टडी केलाय. आता हे जे इरोजनचे मेजर्स आहेत म्हणजे इरोजन व्हायला नाही पाहिजे यासाठी जे काही कंट्रोल मेजर्स आहेत, मग त्याच्यामध्ये आपण कंटुरिंग करतो किंवा स्ट्रिप क्रॉपिंग करतो, बर्न्स असतील, तर याचा स्टडी आपण 5th नंबरच्या चॅप्टरमध्ये करणार आहे. ठीक आहे. एक बेसिक इंट्रोडक्शन आपण घेऊया. अजून 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर आपण पुढच्या चॅप्टरचं बेसिक इंट्रोडक्शन घेतोय.
बघा स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसतीये? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा इरोजन कंट्रोल मेजर्स. आता इरोजन कंट्रोल मेजर्स मध्ये इंजिनिअरिंग मेजर्स आपण मेनली याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आता त्याच्यामध्ये पण कंटुरिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, कंटूर बर्न, ग्रेडेड बर्न, टेरेसिंग, वॉटरवेज हे डिफरंट जे मेजर्स आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहे. आता कंटुरिंग तर तुम्ही पाहिलं असेल की हिली एरियामध्ये पण कल्टिव्हेशन केलं जातं, ठीक आहे, किंवा हिली एरियामध्ये सुद्धा प्लांटेशन केलं जातं, यील्ड घेतात ते लोक. तर त्याच्यामध्ये बघा स्लोप असतो, हिल्स आहेत म्हणल्यावर तिथे स्लोप असतो आणि स्लोप म्हटलं की इरोजन होणार आहे. मग आता ते तिथं इरोजन पण नाही व्हायला पाहिजे आणि तुम्हाला तिथं प्रॉपरली त्याच्यावरती फार्मिंग पण करता यायला पाहिजे. त्यासाठी आपण तिथं काय करतोय, की जे काही डिफरंट मेजर्स यूज करतोय फॉर कंट्रोलिंग द इरोजन, तर त्यामधला इम्पॉर्टंट आहे की कंटुरिंग. ठीक आहे. तर कंटूर फार्मिंग ही जी टर्म तुम्ही ऐकली असेल बघा. कंटूर फार्मिंग म्हणजे काय केलं जातं, की त्याच्यामध्ये आपलं जे काही स्लोपी लँड आहे त्याच्यावरती किंवा जो काही टिल्टेड एरिया किंवा टिल्टिंग स्लोप्स आहेत त्याच्यावरती आपण काय करतो, कंटूर फार्मिंगमध्ये कंटूर्स काय करतात त्याच्यावरती फॉर्म केले जातात किंवा आपण म्हणू शकतो बघा, जे काही स्लोपच्या अक्रॉस जो काही तुमचा स्लोप आहे आणि त्या स्लोपच्या अक्रॉस तुम्ही काय करता, प्लांटेशन करत असता. जेणेकरून काय व्हावं, की जे काही प्लांटेशन केलंय त्याच्यामुळे एकतर ती सॉइल प्लांट काय करतं सॉइलला धरून ठेवतं किंवा कॉम्पॅक्ट करतं, बाउंड करून ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे सॉइल इरोजन आहे, ते तिथं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यानंतर स्ट्रीप क्रॉपिंग किंवा कंटूर बर्न्स हे सुद्धा आता कंटूर बर्न्स जे आहे, ते मेनली वॉटर कन्झर्वेशनसाठी यूज केलं जातं. तर ते कशा पद्धतीने आपण यूज करतोय ते बघूया. सॉइल इरोजन जे आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे की नॅचरल कॉजेसमुळे पण होतं आणि अँथ्रोपोजेनिक म्हणजे ह्युमन नुसार सुद्धा होत असतं. हे काही जे काही सॉइल इरोजन आहे, त्याच्याबद्दल आपण स्टडी जेव्हा केलाय त्याचे डिफरंट कॉजेस पाहिलेले आहेत. The adverse effect of uncontrolled soil erosion are loss of valuable topsoil, lowering crop productivity per unit land, sedimentation in rivers, irrigation canals, drawing water from the rivers, reducing their carrying capacity, sedimentation of reservoirs, reducing their active life, structural damage to the building and formation of gullies. सॉइल इरोजन कॉजेस आपण सगळे पाहिलेले आहेत. त्याचा जर इफेक्ट पाहिला तर एक तर काय होतं की अनकंट्रोल्ड इरोजन झालेलं दिसून येतं. टॉप सॉइल जी आहे व्हॅल्युएबल कारण की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट जास्त असतं. ते रिमूव्ह झालेलं आपल्याला दिसून येतं किंवा त्याचा लॉस झालेला दिसून येतो. क्रॉप प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आपल्याला दिसून येते ॲज पर द लँड. सेडिमेंटेशन होतं रिव्हरमध्ये. म्हणजे बघा जास्त प्रमाणामध्ये माती त्या ड्रेनेज किंवा रन ऑफ बरोबर वाहून आली की तुमच्या रिव्हरमध्ये सेडिमेंटेशन झालेलं दिसून येतं. इरिगेशन कॅनल्समध्ये सुद्धा सेडिमेंटेशन झालेलं दिसून येतं. ड्रॉइंग वॉटर फ्रॉम द रिव्हर म्हणजे याच्यामधून जेव्हा वॉटर जे आपल्या रिव्हरमधून वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला पाहायला गेलं, की आपण पाहिलेलं बघा, जे स्ट्रीम बँक इरोजन आपण जे पाहिलेलं आहे, ते सर्व रिव्हरमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा त्या रिव्हरची कॅरिंग कपॅसिटी जी आहे, ती सुद्धा रिमूव्ह झालेली दिसून येते. रिझर्वायरमध्ये सुद्धा सेडिमेंटेशन झालेलं दिसून येतं. फॉर एक्झाम्पल जे काही चॅनल्स, गलीज तयार झालेले असतात, मग रिझर्वायर्स असतील, रिव्हर्स असतील, कॅनल्स असतील, त्या सर्वांमध्ये तुम्हाला सेडिमेंटेशन झालेलं दिसून येतं. कारण वाहून आलेली जी सगळी माती आहे, तिथं साचते. म्हणजे त्याचं फायनल डिपॉझिशन आपण म्हणतो ना, ती थर्ड टर्म त्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. ॲक्टिव्ह लाईफ त्याची झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जर समजा त्या कॅनल्समध्ये, रिझर्वायरमध्ये जर माती अशी साचत गेली, तर त्याची डेप्थ कमी होते, त्याची ॲक्टिव्ह लाईफ आपल्याला कमी झालेली दिसून येते. बिल्डिंग्स आणि जे बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्ट्रक्चरल डॅमेज झालेलं दिसून येतं. कारण की जर सॉइलचा जर लेयरच वाहून गेला, तर बिल्डिंग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रमाणात क्रॅकिंग किंवा अशा पद्धतीने काही सिव्हिअर डॅमेज झालेले दिसून येतात. काही ठिकाणी गलीज सुद्धा फॉर्म्स होतात. जे काय आपण पाहिलं होतं बघा, की जे गली इरोजन आहे त्याच्यामध्ये गलीज फॉर्म होतात. म्हणजे 30 सेंटीमीटरपेक्षा पण जास्त प्रमाणामध्ये जर तुमची सॉइल वाहून गेली तिथली, तर तिथं गलीज तयार झालेले आपल्याला दिसून येतात. तर आता सॉइल इरोजनचे कॉजेस आणि सॉइल इरोजनचे इफेक्ट आपल्याला माहीत झाल्यानंतर आपलं काय काम आहे, की त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स गरजेचे आहे ते तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स आर अडॉप्टेड टू रिड्यूस ऑर मिनिमाइज द इंटेन्सिटी ऑफ अफोर्सेड ॲडव्हर्स इफेक्ट. जे काही आपण हे ॲडव्हर्स इफेक्ट पाहिले, तर हे सर्व आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल मेजर्स अडॉप्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून सॉइल इरोजनला रिड्यूस कराल किंवा मिनिमाइज करेल.
catchment area treatment CAT is adopted to reduce soil loss from catchment due to runoff flow after asserting erosion severity on sub watershed basis. आता ही जी न्यू टर्म आली आहे बघा तुमच्यासाठी CAT म्हणजे काय कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट. आता कॅचमेंट एरिया ही जी टर्म तुम्ही ऐकताय ती त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर काय मेजर करत असतो किंवा एक असा पर्टिक्युलर एरिया ज्याच्यामध्ये क्रॉप आपण ग्रोन करणार आहे किंवा आपण काय म्हणू शकतो अं, एक मिनिट हा. एखाद्याचा पर्टिक्युलर म्हणजे क्रॉप ग्रोन करण्यासाठीचा जो एरिया असतो किंवा एखाद्याचा जो पर्टिक्युलर आपण लँड म्हणतो त्याला आपण कॅचमेंट एरिया म्हणजे समजा माझं एक एकरचं रान आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे की त्याच्यामध्ये माझं प्रॉपरली इल्डिंग जे काय असेल ते त्याच्यामध्ये मी घेते म्हणजे पर्टिक्युलर फार्मरचं जे काही कॅचमेंट एरिया आहे तर त्या फार्म स्केल नुसार तो कॅचमेंट एरिया कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. तर त्या कॅचमेंट एरियाची ट्रीटमेंट CAT कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट CAT हे जे आपण बघतोय याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही आपण सॉइल इरोजन आहे त्याला रिड्यूस करायचं किंवा मिनिमाइज करायचं. सो या ट्रीटमेंटमध्ये काय काय केलं जातं एकतर तुम्ही सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत त्या तुम्ही अंडरस्टँड केल्या पाहिजेत. त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचे मेजर्स तुम्ही अप्लाय करू शकता जेणेकरून सॉइल इरोजनचा रेट रिड्यूस झाला पाहिजे किंवा मिनिमाइज झाला पाहिजे ह्याचा तुम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये प्रॉपरली स्टडी करत असता. ठीक आहे. म्हणजे जे काही प्रॉपर रिव्हर असेल, स्ट्रीम असेल, लेवल लँड असेल, कशी कोणती लँड आहे आणि त्या कॅचमेंट एरियानुसार कोणत्या इरोजनच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला तिथे दिसतायत आणि त्याच्यानुसार कोणते मेजर्स त्याच्यावरती तुम्ही रेमेडी म्हणून यूज केले पाहिजेत. हे सर्व त्या कॅचमेंट एरिया ट्रीटमेंटमध्ये आपण स्टडी करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं CAT म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंटमध्ये आपण स्टडी करतोय. कॅचमेंट एरियामध्ये जर बघा मी तुम्हाला सांगितलं की एक पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया ऑफ द फार्मर किंवा त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनचा जिओग्राफिकल एरिया त्याच्यामध्ये तुम्ही ते काही एल्ड जे घेणार आहे त्यालाच आपण कॅचमेंट एरिया असं म्हणत होतो. ठीक आहे. CAT comprise mechanical and vegetative measures for the control of soil erosion. मग याच्यामध्ये जर पाहिलं कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट मध्ये मेजर्स जेव्हा आपण फाईन करतोय त्यामध्ये मग मेकॅनिकल म्हणजे त्याला इंजिनिअरिंग मेजर्स म्हटलं जातं आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स म्हणजे त्याला अफॉरेस्टेशन मेथड किंवा मेजर्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मेकॅनिकल अँड व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिसेस ऑन ॲग्रिकल्चरल लँड आर एम्प्लॉईड ऑन द माइल्डर स्लोप फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल बाय फार्मिंग अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. आता हे जे काही मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग मेजर्स आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स आहेत व्हेजिटेटिव्ह मेजर्स मध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तिथं आपण फॉरेस्टेशन करत असतोय आणि त्याच्यानुसार मग तुम्ही सॉइल इरोजन कंट्रोल करणारे किंवा रिड्यूस करणारे. मग आता हे CAT ने ठरवून दिलेले मेकॅनिकल मेजर्स आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स आहेत ते तुमच्या आता आपण इथं ऍग्रिकल्चर लँडशी रिलेटेड आपण सॉइल इरोजन बद्दल स्टडी करतोय. ऍग्रिकल्चरल लँड जे आहे त्याच्यावरती मग ते लँडचा स्लोप किंवा किती माइल्डर स्लोप असेल तर त्याच्यावरती तुम्ही ह्या मेकॅनिकल आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्सचा कशा पद्धतीने यूज करू शकता. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कंटुरिंग म्हणजे स्लोप एरियावरती जर तुम्हाला इरोजन कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही अक्रॉस द स्लोप फार्मिंग करत असता. तर हे सर्व मेजर्स जे आहेत ते ह्या मेकॅनिकल आणि व्हेजिटेटिव्ह मेजर्स मध्ये कन्सिडर केलेले आहेत किंवा त्याचा स्टडी आपण पुढे करणार आहे. द बेसिक प्रिन्सिपल अंडरलाइंग द अप्रोच दिस अप्रोच इज टू कॉज रिडक्शन इन द इफेक्ट ऑफ रन ऑफ वेलोसिटी अँड देअर बाय रिड्यूस द इरोजन. आता ह्याचं जर बेसिक प्रिन्सिपल आपण पाहिलं इरोजन कशामुळे होत आहे की हा जो आपला रन ऑफ आहे सरफेस रन ऑफ किंवा आपण त्याला आपण रन ऑफ ड्रेनेज वगैरे म्हटलं म्हणजे पाऊस येऊन गेल्यानंतर हे जे एक्सेसिव्ह वॉटर आपल्या लँडवरून व्हायला सुरू होतं. मग ते जेव्हा फ्लो व्हायला सुरू होतं तेव्हा त्याच्याबरोबर ते ही जी लूज सॉइल लेअर आहे ती त्याच्याबरोबर वाहून न्यायला लागते. म्हणजे जर तुम्ही रन ऑफ वेलोसिटी म्हणजे समजा जर जास्त रन ऑफ वेलोसिटी जर असेल जास्त फ्लो असेल त्या पाण्याचा तर ते जास्त प्रमाणामध्ये सॉइल जे आहे ते रिमूव्ह करून घेऊन जाणार आहे आणि जर फ्लो स्लो असेल तर त्याचं लेअर कमी असणार आहे किंवा ते रिमोव्हेशन जे आहे ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे जर रन ऑफ वेलोसिटी जर आपण कंट्रोल केली तर ऍज पर म्हणजे त्याच्यानुसारच आपण काय करणार आहे इरोजन मध्ये पण रिडक्शन करणार आहे. म्हणजे जर तुम्ही रन ऑफ वेलोसिटीचा इफेक्ट जर रिड्यूस केला तर त्याच्याबरोबर तुम्ही सॉइल इरोजनचा पण इफेक्ट रिड्यूस करू शकता. हा त्याच्या पाठीमागचा बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे हे जे काही कंटुरिंग स्ट्रीप क्रॉपिंग किंवा जे काही आपण बर्न्स वगैरे बांधणार आहे या मेजर्स मध्ये तर त्याचा यूज काय असणार आहे की रन ऑफ वेलोसिटीला कंट्रोल करणं. ऑन स्टीपर स्लोप
Mechanical measures and other structures are constructed to reduce the effect of slope of runoff velocity. आता जेव्हा पण स्टीपर स्लोप आहे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये स्लोपी एरिया जर असेल आणि तिथलं जर सॉइल इरोजन आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर तिथं मेकॅनिकल मेजर्स मोस्टली यूज केले जातात किंवा मेकॅनिकल मेजर्स मध्ये जी काही वेगळे कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर्स आपण त्याच्यावरती कन्स्ट्रक्ट करतो त्याच्यावरून आपण रन ऑफ वेलोसिटी डिक्रीज करत असतो किंवा रिड्यूस करत असतो आणि त्याच्यानुसारच आपण सॉइल इरोजनला पण कंट्रोल करतो. जर मेकॅनिकल मेजर मध्ये जर पाहायला गेलं स्टीपर स्लोप वरती टेरेसिंग हे मेजर जे आहे ते आपण जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावरती अप्लाय करत असतो. ठीक आहे. आता हे डिफरंट टाइप्स आहेत. ठीक आहे. आता फक्त एंडलिस्ट केलं तर व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिस मध्ये कंटूर इज अ फार्मिंग टाईप. ओके, म्हणून आपण ते व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिस मध्ये कन्सिडर करतो किंवा स्ट्रीप क्रॉपिंग हे सर्व फार्मिंग टाइप्स आहेत. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही फार्मिंग करू शकता. टिलेज ऑपरेशन आणि मल्चिंग हे व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिस मध्ये येऊ शकतं. आणि मेकॅनिकल मध्ये जर पाहायला गेलं तर आपण तिथं वेगळे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असतो. मग त्यामध्ये टेरेसिंग, बंडिंग किंवा वॉटरवेज. मग वॉटरवेज मध्ये ग्रास वॉटरवेज आणि काही प्रमाणामध्ये डायव्हर्जन्स आपण त्याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे. तर हे जे काही 7 प्रॅक्टिसेस आहेत किंवा मेजर्स आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला स्टडी करणार आहे. ठीक आहे. आता हे व्हेजिटेटिव्ह आणि मेकॅनिकल प्रॅक्टिसेस जे आहेत मेकॅनिकल प्रॅक्टिसेसलाच आपण इंजिनिअरिंग प्रॅक्टिस आणि व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिसेसलाच आपण अफॉरेस्टेशन प्रॅक्टिसेस असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही ते व्यवस्थित लक्षात ठेवा की कोणते आता टेरेसिंग म्हणलं की ते मेकॅनिकल मध्येच येणार आणि कंटुरिंग म्हणलं की ते व्हेजिटेटिव्ह प्रॅक्टिस मध्ये येणार. ठीक आहे. तर याचं एक आपण पुढे स्टडी करणार आहे. आजचं लेक्चर आपण काय करतोय इथं स्टॉप करतोय. तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करा. व्हिडिओज ऑन करा बरं. बघा आपला 4th नंबरचा जो चॅप्टर आहे तो कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे. आणि 5th नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण सॉइल इरोजनचे मेजर्स स्टडी करणार आहे. तर ते काय त्याच्यामध्ये